आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तिच्याकडे आपण जाणार आहोत, जिथे टॉस जिंकल्यानंतर रायझिंग स्टार पडगा टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतले. समोर निर्वी 11 सापे संघ असेल. ही मॅच देखील रंगेल. तोडीस तोड संघ आहेत. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचला सुरुवात होते. त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. त्यातील पहिला सामना असेल डीबी स्पोर्ट करून आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघर्ष समतानगर पडगा. त्यानंतर दुसरा सामना असेल दुसऱ्या फेरीतील आई गावदेवी बांद्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चालू सामन्यातील विजेता संघ. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारली रायझिंग स्टार पडगा टीमने. पहिला बॉल राऊंड द विकेटने चांगला पंच बॅकफुटला जात असताना गॅप शोधलाय. गॅप मोठा आणि धावांचा नाही टोटा. बॉल जाईल लॉंगो पॉइंट लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. चौकाराने निर्वी 11 सापे टीमचं खातं ओपन झालंय. ची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. चांगली सुरुवात करून दिली मोहन आणि दत्ता सुतार याने. दत्ताच्या बॅटमधून चौकार, मोहनच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक वेगाने पर्यंत पोहोचलेत, परंतु प्रॉपर उचली करता आली नाहीये. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडता आले नाही. त्याचा परिणाम दुसरी धाव देखील पूर्ण होते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना निर्वी 11 सापे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 17.
निर्वी 11 5-1-4 सापे संघ. सुरुवात चांगली झाली, टॉस गमावला परंतु कॅप्टनने सांगितलं की आम्ही बॅटिंग आमच्या वाटायला आले, आम्ही चांगल्या धावा जमा करण्याचा प्रयत्न करू. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून दोन मोठे फटके पाहायला मिळाले. धावफलक 17 वर जाऊन पोहोचले. चांगलं स्टार्ट दिले पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही सलामीवीरांनी. एकीकडे आपण दत्ता सुतारचा विचार केला तर 2 बॉलमध्ये 1 चौकाराच्या साहाय्याने 5 धावांचं योगदान. दुसरीकडे मोहनच्या बॅटमधून 1 षटकाराला 4 बॉल त्यांनी फेस केले, 12 धावांचं त्यांनी योगदान दिलं. दिलीपच्या विपक्षामध्ये 17 धावा आलेत. आज वातावरणामध्ये खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळतात. असं वाटतं की पावसाची शक्यता आहे. पावसाचे दिवस तर नाही आहेत परंतु सर्व काही बदललंय सध्या तरी या पृथ्वीवर. कधी पाऊस येतो, कधी ऊन येतो, कधी सावली येते, कधी थंडी पडते. मॅच मध्ये देखील या गोष्टी होत असतात. कधी काय होईल क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. गावागावांची लढाई आहे, गावाच्या अस्तित्वाची, गावाच्या नावाची लढाई मैदानामध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक, पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा समोर चाललाय. एक धाव आली आहे डीप मधून, क्षेत्ररक्षक येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी नॉस्ट अगेनवर. अपील जरूर केली परंतु पुन्हा एकदा ती दुसरी धाव घेण्यासाठी नॉस्ट अगेनवरून प्रयत्न सुरू होते. बॅटरला समजलं की आता डोक्याची घंटी वाजेल म्हणून तो मागे फिरला, वाचला. सिंगल येत असताना धावफलक 17 वरून 18 वर जाऊन पोहोचतंय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके दिलीपच्या विपक्षामध्ये आलेत. ते विकेट घ्यावे लागतील. पहिल्या 7 बॉलमध्ये कोणती विकेट नाहीये. चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. 5-1-4 निर्वी 11 सापे टीमची. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर दुसरं षटक लॉंग ऑफ ठेवला गेलाय. नो बॉलचा इशारा, ऑन साईडला टर्न केलाय. मनगटाचा वापर करत असताना डीप मध्ये थोडीशी फंबलिंग जरूर झाली आहे. 2 धावा धावून देखील पूर्ण केलेत परंतु आता पंचांचा इशारा येतोय. चौकाराचं रक्षण करता आलं नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील गेला होता. फिल्डिंग सजवत असताना थोडेसे चुका केल्यात, त्याचमुळे नो बॉल घोषित केले. लेग साईडला 6 क्षेत्ररक्षक होते हेच सांगितलं पंचांनी. त्याची मी चर्चा केली, त्यानंतर स्क्वेअर पंचांनी त्याला देखील सहमती दिली. ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक ठेवले गेले, त्यामुळेच दंडित केलं गेलं गोलंदाजाला. कॅप्टनची जबाबदारी असते फिल्डिंग सजवणं. नो बॉलवर धावून 2 धावा पूर्ण जरूर केल्या होत्या परंतु त्यानंतर पंचांचा चौकाराचा इशारा आला. 5 धावा पंजाब मिळतोय निर्वी 11 सापे टीमला. 5 धावांच्या मतीने धावफलक झपाट्याने पुढे जात असताना स्कोर 23 वर. घाम फोडलाय आता विकेट प्राप्त करण्यासाठी. विकेट घ्यावी लागेल. स्ट्राईकला म्हणून ओव्हर पिच होता, समोर लॉफ केलाय, ताकदीने फटका सजवला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कडक षटकार. फटका ताकद पूर्णपणे झोकून दिली होती. पिकअप शॉट पाहायला मिळाला, अगदी पुढ्यात टाकला होता. स्लॉट मध्ये होता, त्याला फ्लॉट मध्ये पाठवण्याचं काम मोहनने केले. पण पावसाची शक्यता अशी चर्चा करत होतो. हवामान खात्याने देखील सांगितलं की फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारीच्या एंडिंगला पाऊस येऊ शकतो परंतु इथं धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली मोहनने. त्याच्या बॅटमधून या इनिंगमध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार आले, 6 बॉल फेस केलेत, 22 धावांचं त्याने योगदान दिले. 22 वर तो खेळतोय. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. मोहीनचा भरपूर समाचार घेतला आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अमनला आता सर्कलच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता, पुन्हा त्याला माघारी परतवले. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये आणलंय. पॉइंट देखील सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक ऑफ साईडला नाहीये. शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने. यावेळी ऑन साईडला खेचून मारलाय. बॉल हवेत आहे, हवे सोबतच बॉल जाईल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोहनच्या बॅटमधून या इनिंगचा दर्जेदार
3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 35 वर कोणती विकेट नाहीये. मोहन नावाचं वादळ मैदानामध्ये आले आणि ते घोंगावत असताना इनिंग मध्ये त्याच्या बॅटमधून 3 षटकार पाहायला मिळाले. परंतु आता षटकारांची हॅट्रिक होईल का? मोहीनच्या विपक्षामध्ये चांगली बॅटिंग, धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली, धावांचा डोंगर उभा करायला सुरुवात केली निरिबी 11 सापे टीमने. हॅट्रिक बॉल, ओव्हर पिच, इनसाइड द आउट आणि हा बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये कडक शॉट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. साठी वाटलं की बॅनरला हिट करू शकतो, बॅनरच्या वर जाऊ शकतो, षटकारांची हॅट्रिक होऊ शकते, परंतु थोडीशी बॅट फिरली, परंतु फटका काय जबरदस्त होता. नेत्र दीपक फटके सजवते. मोहन प्रभावित केलं. 32 धाबा त्याच्या खात्यामध्ये. चौकार होता. तर प्रश्न पडला असेल गोलंदाजाला की बॉल कुठे टाकावा, कारण का 2 षटकार आले, 2 चौकार आलेत. धाबांचं डोंगर नाही तर पर्वत उभा करायला सुरुवात केली आहे. मोहन नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत असताना 9 बॉलमध्ये 36 धाबा. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? शक्यता आहे. 36 धाबा बनवल्यात, जुनी 14 धाबा ऍड केल्या जातील का? यावेळेस प्रॉपर बॅटवर घेता आलं आणि बॉल मागे जात असताना त्यावर सिंगल येते. एक बायच्या रूपाने एक सिंगल धाव जोडली जाईल. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 44 वर बिनबाद. 44 धाबा टीमच्या खात्यामध्ये आहेत, परंतु 10 बॉलमध्ये 36 धाबांचं योगदान या सामन्यासाठी मोहनने दिले. मोहनने मंत्रमुग्ध केलं अशी बॅटिंग आपल्याला करून दाखवली आणि दत्ता सुतारच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता. त्यांनी देखील 6 धाबांचं योगदान दिले. 3 बॉल त्याने फेस केले. 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी देखील बॅटिंग केली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये मोहीनचा भरपूर समाचार घेतला, भरपूर धावा त्याने खर्च केल्या. 2 षटकार आले, 2 चौकार आले. तब्बल 27 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. त्यामध्ये नोचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळाला. लेगबायच्या रूपाने देखील एक सिंगल धाव आपल्याला खर्च करताना पाहायला मिळाला. खर्चिक षटक राहिले. लिंबूचा रस ज्या पद्धतीने काढला जातो त्याच पद्धतीने या ओव्हरमध्ये मोहीनला निपलून काढलंय अशी बॅटिंग आपल्याला मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे या इनिंग मध्ये मोहनला. 10 बॉलमध्ये 36 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत आणि प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने बॅटिंग झाली, 2 ओव्हरमध्ये 44 धावा झालेत, अजून अशाच पद्धतीने बॅटिंग झाली तर 88 धावांपर्यंत स्कोर जाऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 57चं टार्गेट होतं. 4 ओव्हरमध्ये 50-55 धावा देखील चेस होता त्या मैदानामध्ये. आउटफील्ड अगदी फास्ट आहे. टार्गेट चांगलं सेट करत असताना कुठेतरी धाबा रोखावे लागतील रायझिंग स्टार पडगा टीमला आणि त्याच्यासाठी तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज अफसलवर दिली गेली. शांत करेल का मोहनला? एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर मिड विकेट डीप मध्ये, बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये अमनला ठेवले गेले. पॉइंट मध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये गॅप भरपूर मोठा होता. बॉल ऑन साइडला स्विंग केला, बॉल हवेत. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट मध्ये कॅच सुटली आहे अमनच्या हातामधून. सोपा झेल होता, कॅच सुटली आहे. जीवनदान मिळत असताना मोहनला त्याच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते. प्रॉपर बॅटवर घेता आलं नाही, बॅटचा टॉप एज लागला होता. सोपा झेल होता. शाने या मॅच मध्ये इनिंग मध्ये धावांचा पाऊस पडलाय, धावा जमा भरपूर केलेत. आक्रमक शैलीने जो फलंदाजी करतो त्या मोहनला योगदान मिळाले. 2 धावा त्याच्या खात्यामध्ये येतील. धावफलक 46 वर. यानंतर होणारा सामना संघर्ष समतानगर पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीबी स्फोट करून लेग स्टंपच्या बाहेर इशारा. एक्स्ट्रा धाव येते वाईटच्या रूपाने. एक्स्ट्रा धावेच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 48 वर. 47 वर. 47 धावा. कोणती विकेट गमावली नाही. विकेट प्राप्त करण्यासाठी घाम फोडलाय तिन्ही गोलंदाजांना. मोहनसाठी ऑन साइडला स्विंग केलाय, डीप स्क्वेअर कडे पाठवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, मिसफील्ड झाली आणि बॉल बाईंदराच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
51 धावा, कोणती विकेट नाहीये. 42 धावा मोहनच्या खात्यामध्ये. 12 बॉल त्याने फेस केलेत. अर्धशतक होईल का याची आपण चर्चा करत होतो आणि अजूनही 8 धावा त्याने जोडल्या तरी स्पर्धेचं पहिलं अर्धशतक त्याच्या नाबावर राहील. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच धावा होती त्या ठिकाणी, एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या. चौकार एक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली ठेवले गेले. ऑन साइडला खेचून मारलाय, बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक षटकार. तिन्ही गोलंदाजांची अक्षरशः अग्निपरीक्षा घेतली मोहनने. 13 बॉल फेस केलेत. 48 धावांवर तो नाबाद खेळतोय. 2 धावा जोडल्या तर त्याचं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काय जबरदस्त फलंदाजी केली मोहनने. मंत्रमुग्ध केलं. प्रेक्षणीय फटके, दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळाले. अप्रतिम मारा त्याचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल फुलटॉच होता, समोर उडवलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये नाहीयेत. एक धाव पूर्ण होईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौका ठोकलाय आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक निर्वी 11 सापे टीमचा हा फलंदाज ज्याचं नाव आहे मोहन, ज्यांनी 14 बॉल मध्ये 52 धावा पूर्ण केलेत. आपली बॅट वर करायचे आणि प्रेक्षकांचा आणि सर्व खेळाडूंचा अभिवादन स्वीकारायचे. मोहन 14 बॉल फेस केलेत आणि 52 धावा. पडगा टेनिस क्रिकेट मध्ये अजून एक अर्धशतक निर्वी 11 सापे टीमच्या मोहनच्या नावावर आले. अप्रतिम फटके, जबरदस्त फटके आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक शैलीने त्याने बॅटिंग केली आहे. अर्धशतक जरूर केले परंतु वेगाने पूर्ण केले. 14 बॉल मध्ये 52 धावा ठोकल्यात. टीमची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली. अक्षरशः तुटून पडलाय. कमी गतीचा बॉल हवेत आहे. गोलंदाज स्वतः पोहोचलाय आणि आता मात्र मोहनची केली संपुष्टात. पहिला झटका लागत असताना निर्वी 11 टीमला मोहन बाद. या हंगामाचा विचार केला तर पडगा टेनिस क्रिकेटच्या अंतर्गत शिवाजी भालेकरच्या नावावर अर्धशतक राहिलं. या स्पर्धेमध्ये मोहनने अर्धशतक ठोकलं. मयूर जाधव असतील, प्रतीक विश असतील, यांच्या नावावर देखील अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालेत. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड हिरामनने देखील या हंगामामध्ये पुन्हा एकदा केला. या अगोदर त्याने 2 वेळा तो विक्रम केला होता. नवीन फलंदाज संतोष सुतार. ओव्हर द विकेटने ओव्हर पिच होता, समोर लॉफ केलाय, खोदून काढलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या संतोष सुतारने आपल्या करवतीची धार दाखवली. षटकार ठोकलाय. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर निर्वी 11 5-1-4 सापे टीमची धावसंख्या 67 वर 1 विकेट. हाय स्कोर उभा केला या स्पर्धेतला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर निर्वी 11 सापे टीमने मोहनची विकेट गेली. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्पर्धेचं पहिलं 4थं षटक. त्यावेळेस पुन्हा एकदा हवेत बॉल जाईल डाऊन द ग्राउंड. 1 बॉल्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक 71 वर सर्वात मोठा स्कोर उभा केलाय. निर्वी 11 सापे टीमने पहिल्या डावामध्ये रायझिंग स्टारच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना दत्ताच्या बॅट मधून देखील षटकार आणि चौकार पाहायला मिळतात.
कमी गतीचा बॉल लवकर ओळखला, पुढे जात असताना उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये चांगला झेल, विकेटचं पतन. दुसरा झटका लागला निर्वे 11 सापे टीमला दत्ताच्या माध्यमातून, परंतु बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 10 धावांचं त्याने देखील योगदान दिलं. एक चांगलं टार्गेट धावपल कव्हर सेट झाले, चांगला झेल लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळाला. 71 वर दुसरा गडी बाद झाले. पहिल्या 3 ओव्हरमध्ये विकेट आल्या नाहीयेत, अक्षरशः घाम फोडला होता विकेट प्राप्त करण्यासाठी पहिल्या 3 गोलंदाजांना. तिसऱ्या ओव्हरमध्ये अफजलने विकेट मिळवून दिली आणि आता समीरच्या खात्यामध्ये ही विकेट येत असताना दुसरा झटका लागलाय सापे टीमला. नवीन फलंदाज स्ट्राईक इनवर ऋषी. मोठं टार्गेट सेट झाले, धावांचा पर्वत, धावांचा टावर उभा केलाय. मैदानामध्ये देखील टावर आहे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक एलिव्हेशन नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅच पकडली, सुटली आहे. सुरुवातीला वाटलं की कॅच पकडली, परंतु त्यानंतर हातातून सुटली, निसटली. जीवनदान मिळते आता ऋषीला. 3 बॉल अजूनही या इनिंगचे शिल्लक आहेत. एक सिंगल येत असताना धावपलक जाऊन पोहोचले ते 72 वर. 2 विकेट या ओव्हरमध्ये समीरने कमबॅक करून दिले. पहिल्याच बॉलवर चौकार जरूर आला, परंतु दुसऱ्या बॉलवर अनुभव दाखवत असताना 1 विकेट मिळवून दिली. तिसऱ्या बॉलवर देखील झेलची संधी होती. फिल्डिंग खराब झाली आहे पहिल्या डावामध्ये रायझिंग स्टार पडगा टीमची. कॅचेस सोडल्या गेलेत, भरपूर वेळा मिसफील झाल्यानंतर चौकार देखील गेलेत. फ्रंटफूट ओपन परत असताना समोर ताकदीने उडवण्याचा प्रयत्न होता, लॉफ करण्याचा प्रयत्न होता. बॅकलिप पूर्णपणे ओपन केली होती बॅटर संतोष सुतारने. त्याच्या बॅटला देखील त्यांनी सकाळीच धार लावली, म्हणूनच आलेल्या षटकाराने आपल्या डावाला त्यांनी देखील सुरुवात केली होती. ओव्हर द विकेटने कमी गतीचा बॉल ऑन साईडला खेचून मारलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग हा षटकार. अठ्ठ्याहत्तर वर 2 विकेट, 3.5 बॉलचा खेळ समाप्त झाले. शेवटचा बॉल संतोषच्या बॅट मधून 12 धावांचे योगदान. 3 बॉल त्याने फेस केलेत. कमी गतीचा फुल टॉच होता, ऑन सेटला टर्न केलाय, डीप मध्ये कॅच सुटली आहे. पुन्हा कॅच पकडणं कठीण झाले. भरपूर मिसफील आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा पूर्ण झालेत. ओव्हर थ्रो जरूर झालाय, परंतु 2च धाबेवर आता संतोष सुतार देखील समाधान मारेल. त्याला देखील माहिती स्कोर भरपूर पुढे गेलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 80 वर जाऊन पोहोचली. या स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोर उभा केलाय. अर्धशतक 15 बॉल मध्ये 52 धावा ठोकल्या होत्या मोहनने. त्या 81चं टार्गेट आहे. धावांचा डोंगर पर्वत टावर उभा केलाय. पाण्याच्या टाकीप्रमाणे धावा उंचावर नेऊन ठेवल्यात. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा नाणेफेक होईल. डीबी स्पोर्ट करून आणि त्यांच्या विपक्षामध्ये समतानगर संघर्ष समतानगर पडगा. उत्तमजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. प्रकाशजी केने साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. उत्तमजी राणे साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तो दुसऱ्या फेरीतील सामना असेल, 3 ओव्हरचा सामना असेल. डीबी कुरून आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघर्ष समतानगर. हे कॉइन दोघांनाही माहिती आहे. अम्मी जुकर आणि दुसरीकडे एकवीर चषक कॉल असेल. एकवीर चषक असा डीबी कुरून टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. एकवीर चषकच आलेला आहे. नाणेफेक डीबी कुरून टीमच्या कॅप्टनने जिंकलेले 3 ओव्हरचा सामना असेल आणि टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण दिनेश मांजरे यांनी पुरस्कृत केलेलं हे हॅपी फीस देणार आहोत. दिले जातं डीबी कुरून टीमच्या कॅप्टनला अभिनंदन.
मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचे. मागच्या सामन्याचे काय अनुभव आहेत, कारण का PTCतील एक दादा संघ आहे एक विरस्फोट भादने, त्याला तुम्ही पराभूत केलं, आत्मविश्वास वाढला असेल आणि आता 3 ओव्हरचा सामना आहे, निर्णय का असेल? आम्ही प्रथम गोलंदाजीच करू. गोलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर संघर्ष समतानगर संघ आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न. चांगली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच. समतानगर संघर्ष पडगा संघ आपण जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये खूपच चांगली कामगिरी तुमची झाली, थोडासा संघर्ष करावा लागला, काय अनुभव आहे ते खेळपट्टीचे आणि मैदानाचे? खेळपट्टी थोडी मागे चौके नाहीत आणि टावर असल्यामुळे पण थोडा प्रॉब्लेम होतोय, पण आम्ही प्रयत्न करू मॅच जिंकण्याचा. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल बॅटिंग करताना? 40-45 पर्यंत. चांगला सामना पाहायला मिळेल. हो नक्कीच. दोन्ही कॅप्टनला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले, टॉस जिंकल्यानंतर डेबी करून टीमच्या कॅप्टनने प्रथम गोलंदाजीचा निर्णय संघर्ष समतानगर पडगाच्या बी पक्षामध्ये घेतलाय. ही बातमी आपण घेऊन जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बॅटमधून हा देखणा फटका, एक दिलखेचक असा कव्हर ड्राईव्ह, लेंथ बॉल होता, ऑन द राईज खेळला, परंतु काय टायमिंग होता आणि प्लेसमेंट त्याहीपेक्षा दर्जेदार. 2 खेळाडूंच्या मधून गॅप शोधला, चांगली सुरुवात केली अफजलनं, परंतु सातत्य राखावं लागणार आहे मोठ्या फटक्यांमध्ये, कारण 81 धावांचा येथे पर्वत सर करायचा आहे. अक्षरशः मुसळधार पाऊस पाहायला मिळाला चौकार षटकारांचा मोहन साळवीच्या बॅटमधून. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील. काल जशी बॅटिंग आपण अभिषेक शर्माची बघितली होती ना, तशीच बॅटिंग इथे मोहन साळवीची राहिली आहे. बॉल हवेत आहे, थोडासा मिसटाईम फटका, परंतु फील्डर थोडासा दूर आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक ॲक्युरेट पाहिजे होती, विकेट मिळाली असती, परंतु थोडासा थ्रो जो होता स्टंपपासून दूर होता. बाउन्सवर फेक केली गेली होती. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली. हे 2 फलंदाज दर्जेदार आहेत, अफजल आणि अकबर. दोघांमध्ये क्षमता आहे विस्फोटक बॅटिंग करण्याची, मोठ्या फटक्यांमध्ये सातत्य ते राखू शकतात, परंतु खेळपट्टीवर थांबावं देखील लागणार आहे त्यासाठी. गोलंदाज ऋषी, चांगला बॉल, थोडीशी आपटी दिली होती, बाउन्स चांगला प्राप्त केलाय, बीट केलाय बॅटरला. निर्भी 11-5-1-4 चापे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 80 धावांपर्यंत मजल मारली, स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या फलकावर लावली आहे. बरेच विक्रम या डावादरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आणि आता रायझिंग स्टार पडगा संघ 81 धावांचा पाठलाग करतोय. पुढे सरसावून लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, टायमिंग थोडंसं चुकलंय, परंतु इनफिल्डला क्लिअर केलंय. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची मुभा होती अफजलकडे. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 8. यानंतर द्वितीय फेरीच्या सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे आणि द्वितीय फेरीचा आजचा पहिला सामना, ज्याची नाणेफेक देखील नुकतीच संपन्न झाली नाहीये. रिक्वायर्ड रेटनुसार बॅटिंग करावी लागणार आहे, कारण 20 पेक्षा कमी धावा जर बनवल्या गेल्या तर मात्र रिक्वायर्ड रेट वाढत जाणार आहे. ऑलरेडी फार मोठं टार्गेट आहे आणि मोहन साळवीचा क्लास आज पाहायला मिळाला. विंटेज मोहन साळवी, एक काळचा मापतो होत असताना. धावसंख्या फक्त 9 विदाउट लॉस. रायझिंग स्टार पडगा संघ देखील एक हौशी संघ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. समीर नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या टीमला घेऊन येतात. जरूर कामगिरी तेवढी चांगली झालेली नाहीये, परंतु क्रिकेटचा आनंद पूर्णपणे लुटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि प्रयत्न तुमचे जर चालू असतील तर एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळू शकतं. एक गोष्ट नक्की आहे की ज्या काही चुका होत आहेत त्या चुकांतून धडे घेणं गरजेचं आहे आणि इम्प्रूव्हमेंट आपल्या गेममध्ये करावी लागणार आहे. बरेचसे नवोदित खेळाडू या टीमकडे आहेत. भरपूर काही शिकण्यासारखं असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्याकरिता अजूनही 72 धावांची आवश्यकता. विष्णू पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. सर्वात अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. बरेचसे अनुभवी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील निर्भी 11-5-1-4 चापे टीममध्ये. संतोष सुतार स्वतः गेले अनेक वर्ष खेळत आहेत. मोहन साळवी, दत्ता सुतार, विष्णू, हे सर्व अनुभवी खेळाडू आहेत. चला स्पीडअप करायचंय, विनंती असेल सापे टीमला. पहिली 3 षटकं लक्षात घ्या, आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि कुठल्याही संघाची हयगय केली जाणार नाहीये. विष्णू पाटील राऊंड द विकेटना फुल टॉस, हो एलिव्हेट करता आलेला नाहीये.
ग्राउंड हिट फटका पाहायला मिळतो. डीप मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव घेण्याची संधी. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये, फक्त धावफलक खालता राहील. सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची पेरणी करावी लागणार आहे फलंदाजांना. चौकार षटकारांची उधळण करावी लागेल. तो एकमेव पर्याय आहे. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर. सलामीची जोडी चांगली आहे. या अगोदर काही स्पर्धांमध्ये काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी या फलंदाजांनी केलेली आहे, अफजल आणि अकबर यांनी. परंतु इकडे धुवाधार बॅटिंगची आवश्यकता आहे. 10 धावा फलकावर, आणखी 71 बनवायचे आहेत. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फक्त दिशा दिली आहे. फटका चांगला आहे. बॅकवर्ड पॉईंटचा खेळाडू पाठलाग करतोय. बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय डीप पॉईंटला. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये जाऊन बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा येथे पूर्ण करतायत फलंदाज. फक्त गोलंदाजाच्या वेगाचा वापर करत असताना हा फटका सजवला होता अकबरनं. विष्णू पाटील 40+ क्रिकेट देखील खेळतायत. एक नवीन 40+ संघटना आता तयार झालेली आहे. ओरिजिनल 40+ भिवंडी. येणाऱ्या स्पर्धांबद्दल देखील थोडी चर्चा करूयात. 29 तारखेपासून ही स्पर्धा आता आज संपणार आहे आणि 29 तारखेपासून आपल्याला कळंबोलीमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. 29 तारखेला सुरुवात होईल. 1 फेब्रुवारीला त्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल आणि 2 फेब्रुवारीला आणखी एक स्पर्धा शिवगर्जना चषक, शिवगर्जना मित्रमंडळ चिंबीपाडा आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी असा कालावधी या स्पर्धेचा असणार आहे. भादाण्याच्या मैदानावर शिवगर्जना चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर 4 ते 8 फेब्रुवारी डे नाईट स्पर्धा HG स्पोर्ट्स डोहळे संघाची स्पर्धा आपण बघणार आहोत. यायचं होतं ऑन साईडला, बॉल गेला आहे तिकडे ऑफ साईडला डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव मिळताना दिसते. नवीन बॅटर समीर. रायझिंग स्टार पडगा संघाचे सर्वा एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावर. लक्ष्यापासून भरपूर दूर आपल्याला पाहायला मिळतोय रायझिंग स्टार पडगा संघ. 4 ते 8 फेब्रुवारी डे नाईट स्वरूपाची स्पर्धा आपण बघणार आहोत. HG डोहळे संघाची स्पर्धा. तदनंतर 8 तारखेला स्वराज 11 डोहळे संघाची स्पर्धा सुरू होणार आहे, जी आपल्याला कोशिंबीच्या मैदानावर पाहायला मिळेल. ती देखील डे नाईट स्वरूपाची स्पर्धा असेल आणि डोहळेकरांच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भरघोस पारितोषिक आपण बघणार आहोत. डे नाईट स्वरूपाचं आयोजन, एक वेगळं आकर्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला षटकाचा 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 21. बॉटमहॅनचा चांगला वापर केला आणि बॅटचा फ्लो जबरदस्त होता. अकबरच्या बॅट. धर्मदीप. वेगवान बॉल, परंतु लाईनवर कंट्रोल नाहीये. उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर वाईड. ऑनफिल्ड पंच आपण बघतोय शकील कुट्टी आणि रमीज रईस. सर्वच पंचांनी चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. मागचे 3 दिवस आणि आजचा हा 4था दिवस, शेवटचा दिवस आहे. स्पर्धेवर कुठला संघ नाव कोरणार याची उत्कंठा आहे. हा देखील बॉल वाईड आहे, डाव्या इष्टीच्या बाहेर आणि डिक्लेअर झोन मध्ये देखील मार्गस्थ होतोय. अशाच प्रकारची चेंडू सातत्याने जर गोलंदाज टाकत राहिला तर मात्र या मॅच मध्ये देखील चुरस निर्माण होऊ शकते. अवांतर धावा खर्च केल्या जात आहेत. प्रेशर खरं तर आता नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, तरी देखील इकडे चुका होताना पाहायला मिळत आहेत धर्मदीप कडून. आणि प्रत्येक बॉलवरचा मोठा फटका फलंदाजांनी खेळला तर येथून देखील हे टार्गेट अचीव केलं जाऊ शकतंय. बोलायला तर सोपं आहे, करायला तेवढंच कठीण आहे. पण गोलंदाजीमध्ये भरपूर चुका पाहायला मिळाल्या. ज्या पद्धतीनं गोलंदाजी करण्यात आली होती रायझिंग स्टार पडगा संघाकडून, दिलीप, मोईन, अफजल यांची षटकं फार खर्चिक होती. मात्र समीरनं चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या ओव्हरमध्ये. चला आयोजन समिती, आपण दुसरा बॉल द्यायचा मैदानामध्ये आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेचं अगदी पहिलं मी व्यक्त करीत आहोत, कारण त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणे शक्य नव्हतं. काल आमदार साहेब देखील उपस्थित राहिले या स्पर्धेमध्ये, सदिच्छा भेट देऊन गेले. शांताराम मोरे साहेब,
आज विष्णू चंदे साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभली, ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. नातकोली गावचे प्रदीप बोईर साहेब असतील, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला लाभलेलं आहे आणि सर्व ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. सुभाष कथोरे साहेबांची उल्लेखनीय उपस्थिती आपण बघितली आहे काल आणि आज देखील, त्यांच्या माध्यमातून देखील विशेष आभार. हातकोली गावचे उद्योगपती महेश राऊत साहेब यांच्याकडून देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहे, त्यांचे देखील विशेष आभार. झुपाडा गावचे उद्योगपती आणि समाजसेवक अनिलजी भालेकर, जे आपला भरपूर वेळ देखील देत आहेत, त्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउट होतोय. आणखी एका विकेटचं पतन. अनिलजी भालेकर साहेबांचे देखील मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. बादाणे गावचे उद्योगपती प्रवीण जाधव साहेब, ज्यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार. संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल स्पॉन्सर केलेले आहेत झुपाडा गावचे समाजसेवक उद्योगपती मनोज मांजरे साहेबांच्या माध्यमातून आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. भिवंडीचे माजी नगरसेवक खालिद गुड्डू साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी करण्यात आलेले, त्यांचे देखील मनापासून आभार. भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक दमदार आमदार शांताराम मोरे साहेब, त्यांचं देखील नेहमीच चांगलं सहकार्य असतं, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. बादाणे गावचे उद्योगपती सन्माननीय दुर्गेशजी गुप्ते साहेब यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य करण्यात आलेले आहे, त्यांचे देखील मनापासून आभार. कुरूंचे माजी सरपंच सचिन पाटील साहेबांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. भालचंद्र जाधव असतील, ज्यांनी भरपूर क्रिकेट स्वतः खेळलेले आहे, लेजंड क्रिकेटपटू. आणि याच दरम्यान आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपात भालचंद्र जाधव यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. सचिन शेठ गोडविंदे आणि गावचे गोल्डन मॅन सुप्रसिद्ध उद्योगपती, त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. तसेच एवन जोडी जिजाऊ संघटनाची एवन जोडी पडगा परिसरातील पंकज भोईर आणि सूरज शिलार यांच्या माध्यमातून देखील महत्त्वाचं सहकार्य. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी वॉटर फिल्टर त्यांनी दिलेलं आहे, त्याबद्दल आपले देखील विशेष आभार. वेजू गायकर साहेब आणि गावचे उद्योगपती यांचं देखील महत्त्वाचं सहकार्य, त्यांचे देखील विशेष आभार. कोशिंबीचे राम ठाकरे, त्यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल. आणि सामनावीराचे जे पुरस्कार आपण देतोय, जगदीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून हेल एनर्जी ड्रिंक देण्यात आलेलं आहे. झोपाडा गावचे समाजसेवक तसेच दिनेशजी मांजरे साहेब यांच्याकडून टॉस सेरेमनीमध्ये टॉस विनिंग कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देत आहोत, त्यांचे देखील विशेष आभार. अशोक पाटील साहेबांच्या माध्यमातून फार मोठं सहकार्य, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणखी एखादी विकेट पडते की काय, येथे देखील एष्ट्या तर उद्ध्वस्त झाल्या होत्या, परंतु फलंदाज सुखरूप पोहोचला आपल्या क्रीजमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय, फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये. 6 चेंडू आणि 52 धावा हे समीकरण. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय सुभाष वाकडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय पांडुरंग वाकडे झुपाडा यांच्या माध्यमातून ॲपी फीस देण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून, त्यांचे देखील विशेष आभार. कैलासवासी अरविंद बाळाराम वाकडे यांच्या स्मरणार्थ जगदीश बाळाराम वाकडे यांच्या माध्यमातून स्वीट बॉक्स लाभलेले आहेत झुपाडा गावचे समाजसेवक, आपले देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. हातकोलीचे युवा उद्योजक नरेश राऊत यांच्या माध्यमातून देखील कोल्ड्रिंक्स देण्यात आलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून, त्यांचे देखील विशेष आभार. विकास बजागे वांद्रे ब्ल्यू बिटल शॉपचे प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी आकर्षक टी शर्ट आपण देत आहोत ब्ल्यू बिटलच्या माध्यमातून, आपले देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. शेवटच्या षटकाला सुरुवात, आडव्या बॅटनं बॉलला प्रहार केलाय समोर लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण. सामना पूर्णपणे झुकलेला आहे निर्वी 11-5-1-4 चापे टीमच्या बाजूनं, मात्र तरी देखील आपण बघतोय की त्यांचे खेळाडू अतिशय दक्ष दिसत आहेत, सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला राहिलाय. या उलट खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं पहिल्या डावामध्ये. रायझिंग स्टार पडगा संघाकडून अनेक झेल त्यांनी ड्रॉप केले होते आणि त्याचाच मोठा फटका त्यांना बसलाय, त्यामुळेच गोलंदाज देखील खर्चिक ठरले. कॅचेस विन द मॅचेस, सामना जिंकण्याचा हा मूलमंत्र असतो, त्याचाच विसर पडला रायझिंग स्टार पडगा टीमच्या क्षेत्ररक्षकांना. यावेळेला सुरेख बॉल, त्रिफळा उद्ध्वस्त, बॅटर आउट.
5व्या विकेटचं पतन झालंय. 29 धावा फलकावर. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये अहमद. शॉट ऑफ लेंथ मिस टाइम आहे. फटका बॉल हवेत, परंतु शॉर्ट कव्हर्स मध्ये कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर नव्हता. स्वतः गोलंदाज बॉलवर पोहोचलाय. काय ऊर्जा पाहायला मिळाली आहे गोलंदाजाकडून. एक धाव जरूर इथे मिळताना दिसते. रोशनला आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना. ऋषी, विष्णू पाटील, धर्मदीप, रोशन 4 गोलंदाज यूज केलेत सापे संघानं. सापेगावचे 3 संघ यापूर्वीच या स्पर्धेतून बाहेर फेकले गेलेत. हा 4था संघ खेळतोय, मात्र या संघानं इम्प्रेस केलंय. मोहन साळवीची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. चेंडूला टर्न केले लॉंग लेगला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल पोहोचतोय की बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघालाय. 4 धावांचा इशारा आलाय. चौकार. डिक्लेअर झोनच्या अगदी जवळून बॉल निघाला होता आणि मोठा गॅप होता तिकडे. लॉंग लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 34 धावा फलकावर. शेवटचा बॉल. बिग हिट केलाय. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओहो, शेवटच्या बॉलवर षटकार. चला, शेवट गोड केलाय फलंदाजानं. सामना जरूर पराभूत झालेत रायझिंग स्टार, परंतु एक चांगला फटका अखेर पाहायला मिळाला. 2 मोठे फटके आले शेवटच्या 2 बॉल्सवर. 1 चौकार आणि 1 षटकार. सामना फिनिश होतोय. सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय निर्बी 11-5-1-4 सापे संघानं. अभिनंदन टीम सापे. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक